मग असं कधी झालं आहे का की एखादी केस आली, एखादा प्राणी आला, पण तुझ्यावर पर्सनल लेवलवर त्याचा खूप इम्पॅक्ट झाला? हो, असं एक केस आहे जी आमच्या शेल्टरची काय म्हणतो शान आहे सध्या. कुठलाही व्यक्ती शेल्टरमध्ये आला की त्याच्याबद्दल विचारतो, ज्याचं नाव देवा आहे. देवा 7 महिन्याचा असताना आमच्याकडे आला होता. काही लोकं आमच्याकडे घेऊन आली होती आणि त्याची हिस्ट्री अशी होती की त्याला लहान मुलांनी आपल्या सोसायटीमध्ये कसं आपण खेळत असतो, तर त्याने त्या कॅटला त्या लहान मुलांनी उचलून पेंटच्या बकेटमध्ये टाकलं होतं. पेंट म्हणजे पेंट आपण करतो ना, रंग. केमिकल पेंट, येस, त्याच्यामध्ये टाकलं होतं. जेव्हा तो आमच्याकडे आला त्याच्या डोळ्यांशिवाय आम्हाला काहीच दिसत नव्हतं. पूर्ण अंगावरती पेंट होता त्याच्या. आणि आमचं असं होतं की कोणी केलं हे? आणि त्याचं असं होतं की काय सांगू मॅम, आमच्या सोसायटीमधली लहान पोरं. मग आता हा पर्स्पेक्टिव्ह कोण समजून सांगतो लोकांना जाऊन? त्या कॅटने जर एखाद्या लहान मुलाला काही केलं असतं तर लोकांनी हेच बघितलं असतं की बघा कसे असतात हे प्राणी. मग जेव्हा आम्ही देवाला घेतलं तर आम्हाला असं झालं की कदाचित काय करू शकतो आपण म्हणजे ह्या कॅटसोबत. मग आम्ही रोज महिनाभर हळूहळू तेल लावून तो पेंट काढायचो. आणि त्या पेंटमुळे त्याला केमिकल रिॲक्शन झाल्याने दोन्ही डोळे गेले. त्याचे दोन्ही डोळे आम्हाला काढावे लागले. म्हणजे तुम्ही विचार करा, तो कितीतरी जास्त पेनमधून निघून गेला आणि त्याला माहिती नाही की त्याची चूक काय. आम्ही त्याचं अंगावरचा पेंट काढत होतो. त्याला काढताना पण त्रास होत होता कारण त्याच्यासोबत त्याची स्किन पण निघत होती. तरी आम्ही हळूहळू करत महिनाभर त्याचा पेंट काढला. त्या महिनाभरामध्ये जेव्हा पेंट निघाला तेव्हा आम्ही त्याच्या डोळ्याचं पण ऑपरेशन केलं. डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर परत त्याला स्किन इन्फेक्शन झालं. मग कारण बॉडीवरती काही स्किन नव्हती आणि त्या केमिकल रिॲक्शनमुळे ते इन्फेक्शन झाली. आणि आम्हाला त्याच्याकडून असं बघून वाटलं की अरे किती काय म्हणजे एकाच्या चुकीमुळे एखादा प्राणी किती सफर करू शकतो आणि जे की तो सांगूही शकत नाही आहे की त्याला काही त्रास होतो आहे का किंवा काय. आज देवा आमच्याकडे जवळपास 3 वर्ष झालं आहे, पण तो एकदम सुंदर आयुष्य जगतो आहे आणि खूप छान राहतं. तर मला असं वाटतं की इच्छा तिथे मार्ग असतो. जर तुम्हाला असं वाटतं की आज आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही किंवा आपल्या इतकं वाईट कोणासोबतच झालेलं नसेल, पण वेळ ही अशी गोष्ट आहे ना की चांगलीही वेळ जास्त काय टिकत नाही आणि वाईटही वेळ जास्त काय टिकत नाही. आणि देवा आपल्याला हे सांगून जातो की तुम्हाला जर इच्छा असेल आणि तुम्हाला वाटतंय की नाही आपण हे करू शकतो, ह्याच्यातून आपण जाऊ शकतो, तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. आणि त्याला दोन्ही डोळे नाही आहेत तरी पण तो आनंदाने राहतोय. तरी पण तो आनंदाने राहतो. सगळ्यांचे आवाज ओळखतो, त्याला बोललेलं कळतं, त्याला त्याला त्याचं जेवण कुठं असतं ते माहीत असतं, त्याला झोपायला कुठं जायचं ते सुद्धा माहीत असतं. सो आमच्याकडे लोक येतात आणि त्यांचं असं देवा किधर आहे आणि असेल देवा इधर आहे. सो मस्त राहतो तो आता शेल्टरमध्ये, खूप आनंदाने राहतो तो. आणि डोळे नसून सुद्धा त्याला माहिती आहे की जग बघायचं आहे कसं आणि माझी माणसं कोण आहे तिथे. मग असं कधी झालं का गीतांजली की असं खूप जीव लागला एखाद्यावर, कारण खूप काही म्हणजे त्याची सफरिंग्स बघितली, तू पण ट्रीटमेंट केली, पण मग नंतर कोणीतरी घेऊन गेलं ते अडॉप्शनला म्हणा किंवा असं कधी झालंय का? असं होतं. काय शिकली आणि त्याच्यातनं तू? मला म्हणजे शेल्टरमध्ये असे काही ॲनिमल्स येतात ना जिथे काही काही ॲनिमल्स असे ना मनाच्या जवळ वाटतात की म्हणजे मी पण पर्सनली बायस्ड असू शकतं थोडंफार, पण एखाद्या प्राण्यावरती येतो आपला जीव की जास्त विचारते मी जेवण केलं का त्याने, मग त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित चालली आहे ना, ह्याच्यासाठी अजून काय बेस्ट करू शकतो. आणि शेल्टरमधल्या लोकांचं असं असतं की मॅम तुम्हाला हा फारच आवडतो आहे, म्हणजे तुमचं फारच ह्याच्यावरती जीव लागला आणि असं असतं की किती गोड येते त्याच्यासोबत, किती काय काय झालेलं आहे, व्यवस्थित द्या त्याला सगळं. आणि मग जेव्हा ते कारण ॲनिमलला आमच्याकडे कधी कधी वर्षभर पण असतात, म्हणजे एखादा ॲनिमल अडॉप्ट होत नाही तर आम्ही वर्षभर त्याला ठेवतो. पण त्या वर्षभरामध्ये आम्ही त्याच्यासोबत इतका टाईम स्पेंड करतो की ते असं वाटतं माझंच ॲनिमल आहे. आणि मग जेव्हा कोणीतरी अचानक येतं आणि आल्यानंतर म्हणतं की मला हे डॉग घेऊन जायचं आहे, तर आमचं असं होतं की ओके. पण मग मी त्या ॲनिमलकडे बघून असा विचार करते, अरे किती दिवस एनजीओमध्ये राहशील, हे तुझं घर आहे का, इथेच झोपतोस आणि कदाचित तुला चांगलं घर मिळेल, चांगली आहेत ती लोकं. म्हणजे मी मनातून त्या ॲनिमलबद्दल हा विचार करते. म्हणजे माझ्याकडे एक ॲनिमल आलं होतं. बोलतेस का त्यांच्याशी? हां, म्हणजे मी असं पण बोलतेस? हां, मी असं सांगते त्याला जाताना की की म्हणजे आता जा तू, म्हणजे नाही का तुला छान घर मिळेल. आणि जेव्हा दिवाळी असते, पाडवा असतो आणि जेव्हा ॲनिमल्सला आम्ही शेल्टरमध्ये बघतो, म्हणजे आम्ही तरी आमच्यासाठी खूप काही गोष्टी करू शकतो, एक वेगळं आयुष्यही आहे आम्हाला साहस सोडलं तर. पण मग टुवर्ड्स ते जे ॲनिमल्स शेल्टरमध्येच असतात किंवा तसेच झोपलेले असतात, थंडीमध्ये तसेच कुडकुडत असतात, आम्ही ॲज अन एनजीओ लोक तरी किती करणार ना त्यासाठी. मग जेव्हा असं एखादं छान घर येतं, आपण आपली मुलगी कशी म्हणतो की छान आहे घर, जा सुखी राहशील, आनंदात राहशील, तर असं होतं ॲनिमल टुवर्ड्स की मी मग असं निघताना बोलते की बहुत अच्छा घर है वो, अच्छे से रहेगी तू और ये बदमाशी मत किया कर. कारण काय काय ॲनिमल हायपर ॲक्टिव्ह असतात
आणि मग तसं असं की बहुत अच्छा खाना मिलेगा, खूप छान घर आहे ते, खूप छान जपतील तुला आणि मस्त राहशील, आणि मग आम्ही त्यांना पाठवून देतो. मग त्याच्यानंतर पण गेल्यानंतर माझं असं असतं की एक फोटो ले लो उनसे, ठीक से रह रही है क्या. तू जाऊन बघते त्यांना? नाही, आम्ही व्हिडिओ कॉल करतो त्यांना. हां. आम्ही हाऊस चेक पण करतो. आणि माझं असं असतं की टीमला त्यांना सांग व्हिडिओ, आणि मी त्यांना सांगते की सांग तिचं टेम्परमेंट असंच आहे, जस्ट लाईक इन की स्वतःची मुलगी कशी घरी जाते दुसऱ्यांच्या. वाईट वाटत असेल ना? हां, वाईटही वाटतं आणि त्याच सेम टाईमला आनंदही होतो की आता ही शेल्टरमध्ये नाही राहणार, हिला छान घर मिळेल. मग ती लोकं जेव्हा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला फोटोज पाठवतात ना, कपडे वगैरे घातलेले, तसं वाटतं वाव, म्हणजे आपण काहीतरी बेस्ट करू शकलो. आणि जेव्हा ते ॲनिमल आनंदात दिसतं तेव्हा मला असं वाटतं हे आपल्यामुळे झालं आहे, आणि खूप गोड गोष्ट वाटते ती मनाला, आणि त्या दिवशी खूप छान झोप येते. खूप छान आनंद वाटत असेल ना, की आपण म्हणजे त्यांना आधार तर दिलाच, पण हो. त्यांचं आयुष्यच आपण कम्प्लिटली रिफॉर्म केलं नाही आणि का? जरी ते बोलत नसतील, नेहमी त्यांच्या स्टोरीमध्ये आम्ही इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. म्हणजे अगदी शेवटपर्यंत. कदाचित ते आम्हाला सांगू शकणार नाही की ते किती आभारी आहेत आमचे, पण नक्कीच मला असं वाटतं दिवसभरामध्ये आम्हाला जवळपास 10 ते 12 लोकं म्हणतात मॅम गॉड ब्लेस यू. अँड आय फील की गॉड इज ब्लेसिंग मी. अजून काय पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त. आपण दिवसभरामध्ये बरेचशी लोकं बघतो जे आयुष्यामध्ये काम करत आहेत किंवा काय, पण त्यात आनंद नाही आहे त्यांना. पण मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की मी एका अशा कामामध्ये आहे जिथे रोज रात्री झोपताना एक असं समाधान असतं की अरे, आपण प्राण्यांचं आयुष्य बदलू शकतो आणि आपण काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करतो ह्या सोसायटीमध्ये, विच मेक्स मी फील व्हेरी ग्रेटफुल. ॲट द सेम टाईम खूप जास्त आनंद वाटतो त्या गोष्टीमध्ये करताना. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.